मला फुनसुक वांगडूला मरू द्यायचं नाहीये. थ्री इडियट्स फेम अभिनेत्याचं भावनिक आवाहन. सोनम वांगचुकनं ओमी वैद्यनं पाठिंबा दिला. चतुर तर धावला, पण रॅन्चोचं काय? चाहत्यांना प्रश्न पडला. I don't want Funsuk Wangdu to die. Funsuk Wangdu to die. हॅलो इडियट्स, मला ओळखलात का? असा सवाल करत थ्री इडियट्स फेम चतुर म्हणजेच अभिनेता ओमी वैद्यनं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत त्यानं सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा दिलाय. सोबतच सरकार आणि भारतीय नागरिकांना वांगचुक यांना वाचवण्याचं आवाहन केलंय. सोनम वांगचुक हे पर्यावरणासाठी झटणारे शिक्षण सुधारक आहेत. गेल्या 16 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती आता खालावली आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचं आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी पुढे या असं आवाहन करणारा एक व्हिडिओ अभिनेता ओमी वैद्यनं शेअर केलाय. या व्हिडिओत ओमीनं काय म्हटलंय? सोनम वांगचुक यांचं कौतुक करताना ओमीनं सरकारला, भारतीय नागरिकांना काय आवाहन केलंय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. कॉकरोच जनता पार्टीनं नीट परीक्षेतल्या घोटाळ्यावर आवाज उठवला आणि देशभर आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला पाठिंबा दिला तो लडाखचे शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांनी. सोनम वांगचुक हे अभियंता आहेत, लडाखचे शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि पर्यावरणासाठी झटणारे एक कार्यकर्ते आहेत. अनेक मोठ्या प्रश्नांवर लढताना सोनम वांगचुक यांना तुरुंगवासही भोगावा लागलाय. याच सोनम वांगचुक यांचं दिल्लीतल्या जंतर मंतर इथं गेल्या 16 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मुख्य मागणीसाठी सोनम वांगचुक यांचं हे उपोषण सुरू आहे. पण इतक्या दिवसांनंतरही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखलही घेतली नाहीये. पण या रिअल लाईफ रॅन्चोसाठी चतुर रामलिंगम धावून आलाय. अभिनेता ओमी वैद्यनं सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी एक व्हिडिओ शेअर केलाय. यात बेमुदत उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल ओमीनं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मला फुनसुक वांगडूला मरू द्यायचं नाहीये असं भावनिक आवाहन करत त्यानं देशवासियांना पुढाकार घ्या, या आंदोलनाकडे लक्ष द्या अशी विनंती केली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात ओमी वैद्यनं नेमकं काय आवाहन केलंय. ओमी वैद्यनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधलाय. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्यानं आपल्या खास शैलीत हॅलो इडियट्स, ओळखलत का असा मिश्किल प्रश्न केलाय. पुढे त्यानं म्हटलंय, मी थ्री इडियट्स मधील चतुर आणि द ऑफिस मधला सादिक म्हणजेच ओमी वैद्य बोलतोय. माझ्याकडे तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. मी सहसा असे व्हिडिओ करत नाही, पण ही वेळ खरंच गंभीर आहे. थ्री इडियट्स चित्रपटात आमिर खाननं साकारलेली फुनसुक वांगडू ही व्यक्तिरेखा लडाखचे रिअल लाईफ इंजिनियर, कल्पक संशोधक आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्यावर प्रेरित आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे. मी त्यांची भेट घेतली आहे. ते अतिशय साधे आणि विलक्षण व्यक्तिमत्व आहेत. पण सध्या ते एका मोठ्या उपोषणावर बसले. त्यांची शुगर लेवल दिवसेंदिवस अत्यंत खालावली आहे. मला माहिती नाही तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आहे की नाही, किंवा मीडिया यावर चर्चा करतंय की नाही, पण ही अत्यंत गंभीर बाब आहे. सोनम वांगचुक उपोषणावर आहेत. शिक्षण, लडाखची स्वायत्तता आणि पर्यावरणाचं रक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी ते लढतायत. तुम्ही त्यांच्याशी सहमत असाल की नाही माहिती नाही, पण मला त्यांना मरू द्यायचं. ते खूप प्रभावशाली आहेत. ते खूप जगावेत अशी माझी इच्छा आहे असं म्हणत या आंदोलनाला ओमीनं पाठिंबा दिलाय आणि इतरांनीही पाठिंबा द्यावा असं आवाहन त्याने केलंय. थोडा विचार करा, तुमच्या कामातून वेळ काढा आणि या प्रश्नाकडे लक्ष द्या, कारण मला फुनसुक वांगडूला मरू द्यायचं नाही अशी भावनिक साथ घालत ओमी यानं या गंभीर प्रश्नाबाबत बोलण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलंय. सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित होत थ्री इडियट्स सिनेमा बनला. यात ओमी वैद्यनं चतुर रामलिंगम ही भूमिका साकारली होती. त्यामुळे रिअल लाईफ रॅन्चोसाठी चतुर धावून आलाय. पण रिअल लाईफ चतुरचं काय असा सवाल करत आमिर खान गप्प का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी ओमी वैद्यचा हा व्हिडिओ रिपोस्ट केलाय आणि आमिर खानवर निशाणा साधलाय. सोशल मीडियावरही ओमीचा व्हिडिओ अनेकांनी रिपोस्ट केलाय आणि नेटकऱ्यांनी चतुर उर्फ ओमी वैद्यचं कौतुक केलंय. खरंच सामाजिक प्रश्नांवर पुढाकार घेत काम करणारा आमिर खान सोनम वांगचुक यांच्यासाठी कधी बोलणार हा प्रश्न आहेच. पण यातून मोठा सवाल हा आहे की सरकार सोनम वांगचुक यांच्याकडे दुर्लक्ष का करत आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.